आतापर्यंत एअरपोर्टला निघताना मनात जराशी धाकधूक असायची की लगेज जास्त तर झालं नाही ना, सामानावर ड्युटी लागेल का, काही वस्तू तिथेच सोडाव्या लागतील का. ही सगळी टेन्शनची सिच्युएशन आता बऱ्याच अंशी कमी होणार आहे, कारण भारत सरकारनं परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतलाय. 2026 पासून लागू होणाऱ्या नवीन बॅगेजच्या नियमांनुसार आता भारतात येणारे भारतीय नागरिक आणि भारतीय वंशाचे प्रवासी 75,000 रुपयांपर्यंतचं सामान कोणतीही कस्टम ड्युटी न भरता भारतामध्ये आणू शकणार आहेत. याआधी ही मर्यादा फक्त 50,000 रुपये होती. ही सवलत हवाई आणि समुद्री मार्गाने भारतात येणाऱ्या प्रवाशांना मिळणार आहे. या सगळ्यामध्ये फक्त एक अट अशी आहे की आणलेलं जेही सामान आहे ते स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी असायला हवं आणि ते प्रवाशांनी स्वतः सोबतच आणलेलं असणं गरजेचं आहे. आता सरकारनं ही ड्युटी फ्री मर्यादा नेमकी का वाढवली, तर गेल्या काही वर्षात परदेश प्रवासाचं प्रमाण वाढलंय आणि लोक प्रवासादरम्यान जास्त खरेदी करतात. इलेक्ट्रॉनिक्स, कपडे, गॅजेट्स, गिफ्ट्स या सगळ्या गोष्टी आता ट्रॅव्हलचा भाग झालात. 2016 पासूनचे जुने नियम आजच्या गरजांशी जुळत नव्हते, म्हणून बॅगेज नियम अपडेट करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि यात लहान मुलं किंवा बाळांसाठी लागणाऱ्या गरजेच्या ज्या वस्तू आहेत त्याच्यावरही सूट देण्यात आली आहे. म्हणजे कुटुंबासोबत प्रवास करणाऱ्यांसाठी ही मोठी सोय ठरणार आहे. बरं, फक्त भारतीयच नाही तर भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांसाठी सुद्धा ड्युटी फ्री मर्यादा वाढवण्यात आली आहे. आता ते 25,000 रुपयांपर्यंतचं सामान शुल्क न भरता आणू शकतात. दागिन्यांच्या बाबतीत म्हणाल तर 1 वर्षापेक्षा जास्त काळ परदेशात राहिलेल्या महिला प्रवाशांना 40 ग्रॅमपर्यंत सोन्याचे दागिने आणता येणार आहेत, तर इतर प्रवाशांसाठी ही मर्यादा 20 ग्रॅम ठेवण्यात आली आहे. याशिवाय इंटरनॅशनल रूटवर काम करणाऱ्या क्रू मेंबर्सनाही हे नियम लागू होतील. नोकरी संपल्यानंतर ते आपलं वैयक्तिक सामान ड्युटी फ्री भारतात आणू शकतील. स्नॅक्स, कॉस्मेटिक्स सारखे छोटे गिफ्ट्स आणण्याची सुद्धा मुभा आहे. फक्त त्यांची एकूण किंमत ही 2,500 रुपयांपेक्षा जास्त नसावी. एकंदरीत हे नवे बॅगेज नियम सोयीचे असून एअरपोर्टवरचा गोंधळ आणि अनावश्यक खर्च दोन्ही कमी करणारे ठरणार आहेत का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट्स करून सांगा आणि फॉलो करा लगावबत्ती.